ब्रेक के बाद स्वागत है आप सभी का सी न्यूज भारत में। पिछले 4-5 दिनों से जारी बेमौसम बारिश ने गढ़चिरौली जिले के किसानों की मेहनत पर पानी फेर दिया है। हाल ही में कटाई किए गए धान के खेतों में पानी भर जाने से धान पूरी तरह भीगकर सड़ गया, जिससे किसानों की महीने की मेहनत पर संकट आ गया है। अहिरी, भामरागढ़, सिरौंचा, धनौरा, एटापल्ली, गढ़चिरौली, चामोर्शी, आरमोरी और कोरची जैसे तालुकों के कई गांव में किसानों की फसलें बर्बाद हो गई हैं। खेतों में खड़ी या कटाई की हुई फसलें बारिश में खराब हो जाने से किसानों के हाथ से रोटी छिन गई है। किसानों का कहना है कि सरकार तुरंत सर्वे कराकर नुकसान झेल रहे किसानों को प्रति एकड़ कम से कम 50,000 रुपये मुआवजा दे, क्योंकि हमारे पूरे परिवार की साल भर की आजीविका इसी फसल पर निर्भर है। कई इलाकों से कटाई के बाद धान खेतों में ही पड़ा हुआ है। लगातार बारिश के कारण धान में अंकुर फूटने और सड़ने की संभावना बढ़ गई है। इसका सीधा असर ग्रामीण अर्थव्यवस्था पर पड़ने की आशंका है। कृषि विशेषज्ञों के अनुसार बदलते मौसम की वजह से कृषि क्षेत्र के सामने बड़ा संकट खड़ा हुआ है। इस बेमौसम बारिश का असर केवल धान ही नहीं बल्कि सोयाबीन, सब्जी और अन्य फसलों पर भी पड़ा है। इसी बीच भामरागढ़ तालुका के हेमलकसा गांव के किसान चिन्ना महाका के खेत में पूरी फसल पानी में डूबी हुई दिखाई दी। धान पूरी तरह भीगकर खराब हो चुका है, लेकिन अब तक कोई भी सरकारी अधिकारी मौके पर जाकर स्थिति का जायजा नहीं ले पाया है, जिससे किसानों में गहरा आक्रोश है। स्थानीय किसानों ने शासन और जनप्रतिनिधियों की निष्क्रियता पर कड़ी नाराजगी जताई है। पूरा निकल गया है, ये खराब हुआ है। ये बारिश की वजह से खराब हुआ है, ऐसा ये डैमेज हो गया। मतलब ये अभी कोई काम का नहीं है। ये खाने के लिए भी अच्छा नहीं है। ये इसका चावल भी बना के खाएगा ना तो ये कड़ू लगेगा, और सोसाइटी में भी ये दान नहीं लेता है कोई। और ये तो फिर ऐसे ही हो जाएगा, जितना अच्छा निकलेगा उतना निकलेगा, नहीं तो नहीं निकलेगा। ऐसे निकले ना ते बगदान खराब झाला पूर्ण, एक कोंब निघाले दानाला आणि हे असे निघाले कोंब पूर्ण। हे सगळे असे असे झाले आहे पूर्ण। हे बघ कोंब निघाले पाण्याखाली गेलेले आहे। दादा तुम्ही सांगा तुमचं नाव काय? माझं नाव चिन्ना महाका आहे। मी हेमलकसा येथील रहिवासी आहे आणि भामरागड तालुक्यातून बोलतोय। किती नुकसान झालं आणि काय काय नुकसान? बघा, माझं शेत आहे 1.25 आर, म्हणजे जवळपास माझ्याकडे 2.5-3 एकर शेती आहे आणि 2.5-3 एकर मध्ये सगळेच धान ही हलका होती आणि सगळे धान लावलेले होते आणि याला खर्च भरपूर आलेली आहे। जवळपास लाखभर रुपये खर्च केलेलं होतं आणि सगळं करूनही आज सगळं कापणीची वेळ आली आणि धान सगळं सतत अवकाळी पावसामुळे सगळं पाण्याखाली गेले आणि असा धानाला खोंब निघालेले आहेत। पूर्णपणे आमचे धान असे एकदम बेकार झालेले आहे, म्हणजे याला साधा खाता पण येणार नाही या पद्धतीमध्ये ही धान या अवस्थेत आज आमच्या शेतात पडून आहे। इच्छा होत नाही शेतात जावा का नाही जावा। ही भामरागड तालुक्यात ही फक्त माझ्याच नसून या तालुक्यामध्ये 128 गाव आहेत आणि 128 गाव मध्ये सुद्धा असेच पाणी आलेले आहे। लहान मोठ्या शेतकऱ्यांचं सगळं अशा प्रकारचे नुकसान झालेले आहे। पण दुर्दैव हे आहे की इथला शासन प्रशासनाने अजून देखील आमच्याकडे दखल घेतलेली नाही, कोणीच आलेले नाही आमच्यापर्यंत। काय करावा ह्या सगळ्यांना? सगळ्यांकडे कॅमेरा नाही, त्यामुळे कुठल्या कॅमेऱ्याने कशा प्रकारचे फोटो घेतील, कधी सादर करतील, कधी याची दखल घेतील शासन। खूप मोठा आमच्या परिस्थिती बेकार चाललेली आहे आणि इकडे कोणी येऊन बघत नाही। सध्या भामरागडचे जर परिस्थितीचे विचार केले असता तर भामरागड हे इथला जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत, पण दुर्दैवाने ते कधीही भामरागडला येऊन कधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही। ते कधी येतात आणि कधी बघून जातात। आमचा काय हाल व्हावा, आमच्या शेतकऱ्यांचं काय अपेक्षा आहे, आमचं काय ते जाणून घेतलं पाहिजे ना। नुसतं खदानी आणि विकासाच्या नावाखाली तुम्ही जर या पद्धतीचे करत असाल तर शेतकऱ्यांच्या पण हे पोटाकडे जर लक्ष द्यायला पाहिजे। आम्ही काय खाऊन जगायचं?
तुम्ही लाडकी बहीण या नात्याने जरी पैसे देत असला तरी त्या पैशाने आमचा गुजारा होतो का? आमच्या शिक्षणाच्या आरोग्याच्या काय परिस्थिती आहे, काय व्यवस्था आहे आमच्याकडे? काहीच नाही. याचं कोणी वालही आहे? कोणी आमच्याकडे बघत नाही. हीच सध्या परिस्थितीत आमची दुरावस्था आहे. याकडे कोणीतरी बघावा, तलाट्यांनी यावा, तहसीलदारांनी बघावा, सगळ्या लोकांनी दखल द्यावा आणि एकरी काय आहे त्याच्या शेतकऱ्यांच्या मागण्याप्रमाणे ते त्यांच्याकडे लक्ष द्यावं असं वाटतंय. म्हणजे काय करावं या वर्षभरामध्ये? आमचं सगळं संपूर्ण वर्षभराची मेहनत गेलाय. आमच्या पोरांचे शिक्षण काय होणार? आम्ही काय खाणार? कसं जगणार? लाखभर खर्च आलेले आहे आम्हाला, लाख रुपयेभर खर्च आलेले आहे आम्हाला. हा, आणि देतील तरी काय देतील? 10-20 हजार देतील. याच्यानी काय आमचं गुजारा होणार? प्रत्यक्ष जोपर्यंत शासन प्रशासन आमच्या दारी येऊन बघणार नाही तोपर्यंत आम्हाला काय ते 1000 आणि 1500 रुपये काय कामाचे आहेत ते आमचे? किती पाण्यामध्ये बघा, माझ्या हा इथून सुरू होतोय याच्यातून तर शेवटचं जे दिसतो आहे ते सगळं फारी तिथपर्यंत हा माझा आहे आणि ते सगळं पाण्याखाली आहे. आता जर तुम्ही बघाल तर आपण पाण्यामध्येच उभे आहो. अशा प्रकारचे हे दान आहेत. बघा, हे सगळं अशा प्रकारचे पाण्यामध्ये उभी आहे हे दान. आणि हा बघा, हे सगळं पाणीमध्येच आहे हे. आणि अशा प्रकारच्या पाण्याखाली आमचं धान गेलेलं आहे. याचं काय करायचं? हा, सगळं बघा, कोंब पण निघाले आहे याला. आणि हे एकदम निकृष्ट दर्जाचे झाले. याला साधा खाता पण येणार नाही अशा प्रकारचे झालेले आहे. सोसायटीमध्ये पण घेणार नाही याला. तर अशा प्रकारचे हे संपूर्ण शेतकऱ्यांचं मोठा नुकसान झालेले आहे. शासनाने याच्याकडे बारकाईने लक्ष द्यावा आणि शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडीअडचणी आणि त्यांची एकरी 50,000 तरी ते द्यावा असा साधा अपेक्षा आहे. असंच आहे. अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा भामरागड तालुका या तालुक्यामध्ये आहे. सध्या या तालुक्याला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जिल्ह्याचा दत्तक घेतले आहे. तालुक्याला दत्तक घेतले आहे, भामरागड तालुक्याला. आणि आपला दुर्दैव असा आहे की आपल्या जिल्ह्याला दोन पालकमंत्री असून या गडचिरोली जिल्ह्याच्या अजून अतिसंवेदनशील भाग म्हणून ओळखला जाणारा भामरागड तालुका यात अवकाळी पाऊस 5-6 दिवसापासून चालू असलेला यात शेतकऱ्याचा अतोनात नुकसान झालंय. त्यात आपण बघू शकता किती नुकसान झालंय. आणि आपले कास्तकार पण आहे, त्यांना पण बघू शकता किती त्यांची दुर्दैव असं आहे की तोंडात आलेला घास अवकाळी पावसाने हिरवून घेतला आहे. सी न्यूज भारत, संजय एमसलवार, गडचिरोली जिल्हा. गढ़चिरौली से सी न्यूज संवाददाता संजय एमसलवार की रिपोर्ट। फिलहाल के लिए खास रिपोर्ट में बस इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।